सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। दलित महासंघाचा सिव्हिलवर म्हैस बोर्ड मोर्चा। बाळचोरीला घटनेचा निषेध। मिरज सिव्हिल रुग्णालयातून बाळचोरीला गेल्याच्या निषेधार्थ सांगलीत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोर दलित महासंघ गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी म्हैस बोर्ड मोर्चा काढून या ठिकाणी म्हैस बोडण्यात आली। यावेळी निवेदनात दिल्यात म्हटलेलं आहे की दिनांक 3 मे रोजी 3 दिवसाचं बाळ मिरज शासकीय रुग्णालयातून चोरीस गेले। ही घटना अतिशय गंभीर आहे। रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या हलगर्जीपणामुळे व सावळा गोंधळ कारभारामुळे बाळ चोरीस गेले, तेव्हा डॉक्टर प्रकाश गुरव यांची वैद्यकीय पदवी रद्द करावी। डॉक्टर प्रकाश गुरव यांनी मिरज शासकीय रुग्णालयाचा पदभार स्वीकारल्यापासून रुग्णालयातील बांधकाम स्वच्छतेचे ठेके चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेत। स्वच्छतेसाठी लागणारे फिनाईल व इतर स्वच्छतेचे केमिकल्स यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे। रुग्णालयाचे दूषित पाण्यावर कोट्यावधी रुपये खर्ची पडून देखील दूषित सांडपाणी रुग्णालय परिसरात उघड्यावर सोडलं जाते। रुग्णांना व्यवस्थित सेवा सुविधा उपचार मिळत नाहीत। याबाबत येणाऱ्या तक्रारींकडे डॉक्टर गुरव गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष करत आहेत। शासकीय नोकरी करताना मनमानी कारभार व कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या संपूर्ण कारभाराची खातेनिहाय चौकशी करावी। तसेच त्यांना तात्काळ निलंबित करून बडतर्फीचा प्रस्ताव आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठवावा। तसेच त्यांच्या अवैध संपत्तीची आयकर सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करावी। या प्रमुख मागणीसाठी दलित महासंघाचे संस्थापक डॉक्टर उत्तम दादा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोर म्हैस बोडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी दलित महासंघ महिला आघाडी राज्याध्यक्ष वनिताताई कांबळे, जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार, अमर लोंढे, नितीन जाधव, इम्रान शेख, सचिन पाटील, आकाश चौगुले, नितीन पवार, रमेश चौगुले, प्रदीप लोंढे, संध्या कांबळे, शिल्पा बनसोडे, मंगल कोळी, विशाल चौगुले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र। आज आमच्या या सांगली जिल्ह्याची तसेच सांगली शहराची ओळख आरोग्य पंढरी म्हणून आज या सिव्हिलने करून दिली पद्मभूषण वसंतदादा पाटील या हॉस्पिटलने आज एवढी लौकिकता केलेली आहे की पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक तसेच कोकण आणि इतर भागातले सुद्धा पेशंट आज या दवाखान्यात एकदम आदराने नावाने बरे होऊन इथनं गेलेले आहे। याचाच गैरफायदा आज हे सिव्हिल प्रशासन घेत आहे आणि आंधळपणाचं सोंग घेऊन इथं जे संबंधित प्रशासकीय यंत्रणा जी आहे प्रकाश गुरव नावाने जो ताबा घेतलेला आहे, ही प्रशासकीय यंत्रणा या सिव्हिलचा बट्ट्याबोळ करून भ्रष्टाचार करण्याचं काम या ठिकाणी करत आहे। गेल्या काही 2-4 दिवसापूर्वी या मिरज सिव्हिलमधनं बाळ चोरीला गेलं, याला जबाबदार डॉक्टर प्रकाश गुरव या असून त्यांनी तात्काळ त्या पदाचा राजीनामा द्यावा। तसंच या ठिकाणाला जी सिक्युरिटी नेमण्यात आलेली आहे, ही सिक्युरिटी अत्यंत चुकीच्या पद्धतीने नेमण्यात आले। सिक्युरिटी कोणत्याही पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करत नाही। ती महिला त्या वार्डात जाऊन तिथं बाळ घेऊन येते आणि ते बाळ पिशवीतनं घेऊन जाताना रडत असल्याचा आवाज ऐकू येत असलेला असून सुद्धा त्या महिलेची चौकशी त्या ठिकाणाला करण्यात आलेली आहे। याला जबाबदार सिव्हिल प्रशासन आहे। तसेच सिव्हिलने अनेक मोठमोठे भ्रष्टाचार बांधकामाचा असेल, स्वच्छतेचा असेल, तसेच ठेकेदारांचा असेल, औषधाचा असेल किंवा नवीन चालू झालेला सिटी स्कॅन आणि सोनोग्राफीचा असेल, असे मोठमोठे भ्रष्टाचार केले। पण गुरव या ठिकाणाला डोळेझाकपण करून सगळ्यांचे हप्ते घेऊन या ठिकाणाला एक आंधळेपणाचं सोंग आणि झोपेचं सोंग घेत आहे। त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, त्यांच्यावर शाहिदी चौकशी करावी, तसेच त्यांना तात्काळ निलंबित करावा। म्हणून आज गुरव साहेबांना सांगायसाठी आम्ही या ठिकाणाला एक संदेश घेऊन आलेलो की गुरव साहेब, तुमचं काम डॉक्टरकी करायचं नाही, डॉक्टरकी सोडा आणि मस बोडा। म्हणून आज आम्ही मस घेऊन आलेलो आहे। इथं सिव्हिलच्या प्रशासनाच्या दारात मस बोललेले आहे। येत्या काळात जर संबंधित प्रकाश गुरव यांच्यावर कारवाई झाली नाही व तिने पदाचा राजीनामा दिला नाही तर दलित महासंघाच्या वतीनं गुरव यांच्या तोंडाला काळं फासणार असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो।